नमस्कार मित्रांनो, जे आर मराठी टेक चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आधारला बँक अकाउंट कसे लिंक करायचे, म्हणजेच आधारची लिंक कशी करायची. सर्वप्रथम NPCI या ॲपवरती लिंकवर क्लिक करायचं आहे. NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. सगळ्यात एक नंबरला ती वेबसाईट येईल. एक नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ लोड घेईल ॲप. त्यानंतर 2 नंबरला कन्झ्युमर. सर्वप्रथम आपण डेस्कटॉप साईटवर क्लिक करू, म्हणजे आपल्याला फुल स्क्रीन दिसेल. कन्झ्युमर 2 नंबरला त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आधार बेस तिथं खाली दाखवलं मित्रांनो, तुम्हाला ॲरो करून दाखवलेलं आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वेबसाईट थोडा लोड घेईल. त्यानंतर वरती मित्रांनो डाव्या साईडला तुम्हाला आडव्या रेषा दिसत असेल, त्या आडव्या रेषेवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवते वरती साईडला, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरला ऑप्शन दिसेल आधार सीडिंग, त्यावरती क्लिक करायचं आहे. वरती आधार नंबर टाईप करायचा आहे मित्रांनो. आधार नंबर टाईप करून घेऊ. मित्रांनो, आपल्याला NPCI या ॲपवरूनच आपल्याला ते लिंक करायचं आहे. अशा प्रकारे आपण DBT मार्फत कोणत्याही प्रकारचे पैसे PM किसानचे असेल, रोजगार हमीचे असेल किंवा लाडकी बहीण योजना आहे, डायरेक्ट आपण आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकतो. आपल्याला जी बँक सिलेक्ट करायची ती बँक आधी टाईप करायचं आहे. नाव वरती येऊन जाईल, ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. जी बँक आपण निवडली असेल त्या बँकेचा अकाउंट नंबर टाईप केल्यानंतर खाली इन्स्ट्रक्शन दिसेल, दोन्ही ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि QR कोड टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण QR कोड टाकलेला आहे. आता सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशन दिसेल, त्याला वरती स्क्रोल करायचं आहे आणि खाली ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲग्री या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, आधार लिंक मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP आपण इथं टाईप करून घ्यायचा आहे. टाईप केल्याच्यानंतर ग्रीन बटनावरती क्लिक करायचं आहे. तिथं सक्सेसफुल दाखवलं मित्रांनो. या अगोदर मी कॅनरा बँकेला लिंक केलेलं आहे, त्यामुळे ते ऑलरेडी रजिस्टर्ड दाखवते. आपण नवीन बँकला जर लिंक केलं तर सक्सेसफुल दाखवत आहे आणि पूर्ण ही लाईन पूर्ण भरेपर्यंत वेट करायचं आहे. वेट केल्यानंतर सक्सेसफुल असं येईल. लगेच आपले 2 मिनटामध्ये बँकला आधार सीडिंग होऊन जाईल. आपल्याला मेसेज पण येईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण आधारला बँक सीडिंग करू शकतो. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या घंटीला ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.